कोणतं काम काय माझ्याच्याने एक तर नीट होत नाही. एवढी एवढी गिन्नीची पिंडी घेतली तर ती घेऊन पडलो. आजी म्हणली व्हिडिओच्या नावाखाली तो आता सगळे सकाळी सकाळी येऊन अंजीर खाऊन टाकले. आलं म्हणलं आजीला कळालं बरं का. जसे दोघं जण खेळून राहिले ना तसे लहानपणी मी माझा भाऊ खेळायचो. एक गेलं पुण्याला आणि एक येडं राहिलं इथं घरी भांगारवाला आलं. ते म्हणत होतं भांगार द्या. म्हणलं लवकर लपून बसा नाही तर घरचे मलाच देऊन टाकते ना. आला डरेंगे नाही म्हणलं सामना करेंगे डायरेक्ट. तेवढ्यात आजी म्हणली बोय आदित्यला जात घेऊन. ते म्हणले आम्ही भांगार सुद्धा चांगल्या क्वालिटीचं घेतोय. तेवढ्यात आलं बोय बाज बनवणार. त्याचं चाललं होतं तिकडे बाज बनवायचं काम. आजीला म्हणलं हात नीनच ना ग याच्या संग मला. मग आजी म्हणली नाही रे तुला नेलं होतं तर तोट्यातच जायला बसलाय. या बाईला म्हणलं चलो चाय आ गई. तो म्हणला बोलत जुबा केसरी. म्हणलं खरंय. इकडे आंब्याच्या झाडाला पाहिलं मस्त आंबे येले. चला म्हणलं आता मस्त पैकी आंबा खाऊ. आंबा थोडा तुरट लागला. नंतर पाहतोय तो बाई सगळा आंबा सडेल निघला. मग कळाला आंब्याच्या झाडातच काहीतरी फॉल्ट होता बरं का. हे आमचं कुत्र जास्त काम चुकार का मी एकदा सांगा बरं. आता इकडे बाज बनवून झालीच होती. मी लगेच ढापली बोती. माझं सगळं काम मलाच करावं लागतंय. कुणी हाय का पहा बरं आपल्याला तेवढी कामवाली बाई हो. चला म्हणलं बाजीचं सेटअप करू. अर गुंडावलं म्हणलं सगळे बाज वाकडी तिकडी. बाबा म्हणले चल बरं मला गावात सोडून ये. सगळे माझ्या गाडीवर बसायला घाबरतात. बाबा कस का नाही घाबरते गाड्या. बाबांसमोर अजून उलटून नाही ना पडलो म्हणूनच. इकडं कोण लपून लपून एकटं खातंय काय नो आम्हाला भीती सुद्धा नाही राव. आणि ज्यांनी मला फॉलो केलंय ना ते माझे फॉलोवर नाही डायरेक्ट लंगोटी यार रे बर का. थँक्यू फॉलो केल्याबद्दल.